इकडे भाविक भक्तांसाठी मसाले दूध. नमस्कार, मी गौरी पाटील. स्वागत आहे तुमचं ऑलराऊंड गौरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी पोहोचली आहे आमची ट्रेन 8 वाजता तिरुमाला या ठिकाणी. स्टेशनवरून बाहेर आल्यानंतर आम्ही गाडी बुक केली. मी जात असताना आम्ही 6 जण होतो. ती गाडी टोल नाक्यावर जाऊन थांबली कारण तिथे चेकिंग सुरू झालं होतं. बॅगेचे वगैरे ही चेकिंग झालं या मशीनच्या माध्यमातून आणि इकडे बॅगा चेक करून बाहेर पडत होत्या. इकडे टोल नाक्यावरून बालाजीचे मंदिर दिसत होते. इकडे आमचा प्रवास सुरू झाला होता. जात असताना खूप छान अशी हिरवीगार झाडे होती आणि जसजसा डोंगर येत होता तसंच खाली खूप छान दिसत होतं निसर्ग. इकडे आम्ही गाडीमधून जात असल्याने खूप टर्न वगैरे होते आणि इकडे आमची मामांची मुलगी मामांना चिप भरवत होती. तसेच उंचावरून डोंगर ही खूप छान दिसत होते. मला तर उंचावरून खाली निसर्ग पाहताना खूप छान वाटत होतं. इकडे आम्ही अर्धा तास गाडीमधून प्रवास केल्याने आम्ही फायनली इकडे उतरलो. बॅग वगैरे घेऊन आम्ही फ्रेश होण्यासाठी निघालो. तर इकडे आजूबाजूला खूप सारे नाश्त्याचे सेंटर होते. इथे आम्ही पोहोचल्यानंतर नाश्ता करून घेतला. तर त्यामध्ये आम्हाला मिळाला इडली आणि डोसा, जे की तमिळनाडूमध्ये फेमस आहे. तर इकडे भवन मध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आंघोळ वगैरे करून घेतली. इकडे आम्ही सर्वजण रेडी झालो. मामा बॅग फ्रेश वगैरे होऊन आम्ही दर्शनासाठी निघालो. तर इकडे मध्य ठिकाणी आल्यानंतर या मुलाने पप्पांना गंध लावला. तर इकडे फक्त बालाजी सोबत फोटो क्लिक करतात. त्यानंतर आम्ही बसने मध्य रस्त्यापर्यंत पोहोचलो. मागून लाईन पाहता ही दर्शनासाठीची लाईन आहे. खूप छान असं फुलांचं गार्डन केलंय. इकडे आम्ही दर्शनासाठी निघालो. कॅन्डल वगैरे ठेवण्यासाठी आयोजित केलं. भक्तांसाठी लाईन लागली आहे आणि पूर्ण आत जायचं आहे. आम्ही 2070ला आलो होतो त्यावेळेला एवढ्या सोयीसुद्धा नव्हत्या. आता खूप साऱ्या सोयीसुद्धा झाल्यात. प्रकारे बेसन वगैरे लावलेत. पहिला असं काही नव्हतं. गार्डन पाहिलं की खूपच मनाला प्रसन्न असं होतं. तसंच इकडे बसण्यासाठी सुद्धा नियोजन केलं. इकडून चाललो इकडे आलो होतो आणि आता इकडे चाललो. इकडून पण लाईन आहे आणि इकडून पण 2 साईड पण आहे. सर्व वेगवेगळं. आता भक्तांची खूप गर्दी होते त्यामुळे फास्ट चालवायला लागतं. डोळे वगैरे स्कॅन केले जातात. दर्शनाला मोबाईल अलाउड नसल्याने आम्ही ते काउंटरवर ठेवला. इकडे आम्हाला दर्शन मिळालं आहे. आमचं दर्शन खूप छान झालंय. जास्त गर्दी वगैरे नव्हती त्यामुळे लवकर झालं दर्शन. आमचे फोटो वगैरे चालले. इथे दर्शन घेतल्यानंतर प्रसन्न वाटतं. वेळात वेळ काढून इथे दर्शन घेण्यासाठी नक्की इथे आल्यानंतर मन खूप प्रसन्न होतं. इकडे तिरुपतीची मूर्त्या वगैरे मिळतात. इकडे भक्तांना झोप